हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। थंबनेलवरती समजलेलंच असेल, मी आज दुसराच ब्लॉग टाकणार होते जो की शूट करून ठेवला होता, पण कमेंट्स मी जेव्हा बघितल्या तेव्हा इंडिव्हिज्युअली उत्तरं देण्यापेक्षा ह्या कमेंट्सवरती व्हिडिओ करणं मला गरजेचं वाटलं। कारण का ते तुम्हाला पुढे काही उत्तरांमध्ये समजेल मला नेमकं काय म्हणायचं आहे आणि ह्या व्हिडिओमधून मला काय दाखवायचं होतं हेही तुम्हाला पुढे काही माझ्या उत्तरांमध्ये कळेल। कारण कधी कधी मी काय करते, कमेंट्समध्येच उत्तर देते, पण मला वाटलं की ह्या कमेंट्स थोडा वेगळ्या आहेत आणि ह्या कमेंट्समधून मला असं जाणून आलं की स्वतःकडे लक्ष द्यायला कुणालाही इंटरेस्ट नाही। इवन जे कोणी स्वतःकडे लक्ष देतं तर ते रिकामटेकडं असतं असं काहींचं म्हणणं आहे। तर काही जे कमेंट्स आहेत, मोजके कमेंट्स तर मी घेणार आहे आणि त्या गोष्टींवरती माझं मत काय हे मांडणार आहे। जसं तुम्ही माझ्या ब्लॉगवरती तुमची मतं मांडता, तसंच तुमच्या कमेंट्सवरती माझी मतं किंवा मी काही गोष्टी मला ज्या वाटतात ते सांगणं देखील गरजेचं आहे। कदाचित कुणालाही पटेल, कुणाला पटणार नाही, तर सगळ्या गोष्टींची मी आधीच माफी मागते। कारण का काही लोकांना खूप जास्त त्रास होऊ शकतो। आज मी थोडंसं स्ट्रिक्टलीच सांगणार आहे, कारण मी तुम्हा सगळ्यांना माझ्या मैत्रिणी मानते आणि ज्या काही गोष्टी मी आठवड्याला एखादा मोटिवेशनल ब्लॉग किंवा माझे काही ब्लॉग्स मागचे बघाल तर नेहमीच मी पॉझिटिव्ह बोलत आलेले आहे, कोणत्याही निगेटिव्ह गोष्टींना थारा मी दिलेला नाही। त्याच्यामुळे आज थोड्या काही जणींना त्रास होऊ शकतो माझ्या उत्तरांचा आणि तो व्हावा, कारण का मला स्ट्रिक्टली गोष्टी सांगाव्याशा वाटतात तुम्हाला आणि तुम्हाला जाणवून द्यावंसं वाटतं की कुठेतरी चुकतंय आणि कुठेतरी विचार करण्याला आपण चुकतो आहोत। चला स्टार्ट करूयात। पहिली कमेंट अशी होती की तुझं वय 30 वाटत नाही, तर इथे मी 30चा उल्लेख केला आहे। 30 म्हणजे काय, वयाच्या 31व्या वर्षापासून वयाच्या 39व्या वर्षापर्यंतचा कालावधी जो असतो त्याला 30 म्हणतात। 30 मध्ये फिट राहायला काही करावं लागत नाही, खरा प्रॉब्लेम तर 40-45 नंतर असतोच। हां, मान्य करते, कारण का हार्मोनल चेंजेस, बाईच्या शरीरामध्ये होणारे बदल यामुळे खूप जणींना खूप त्रास होऊ शकतात। पण आपण जर काळजी सगळ्यात आधीपासूनच जर घेतली तर पुढे होणारे काही त्रास आपल्याला टाळता येतात। 40-50ची वाटच का बघत बसावी की हा हे त्रास होणारच आहेत, कारण का आपण आपल्या मनाला तसं समजून ठेवलेलं की हा त्रास मला होणारच आहे, हा त्रास बाईला होतोच, मग तो तुम्हाला होणारच। कारण जसं आपण विचार करतो तसंच घडतं। तर त्याच्यामुळे जर तुम्ही असा विचार करत असाल पुढे जाऊन ही बॉडी अशीच राहणार नाही, न राहू दे, पण हेल्दी आपण राहणं गरजेचं आहे। बॉडी फक्त बारीक असेल तर त्याला हेल्दी म्हणत नाही, बॉडी ही मेंटेन राहिली पाहिजे, आपली तब्येत चांगली मेंटेन राहिली पाहिजे आणि आपल्याला कोणतेही आजार नाही झाले पाहिजे। कमेंट होती बाहेर जॉब करून घरकाम करून एवढा टायमिंगचा मॅनेजमेंट होत नाही, त्यात पण स्वतःला टाइम देता येत नाही। हे फक्त बघायला आणि ऐकायला बरं वाटतं, पण रिअलमध्ये एवढं होत नाही। कारण का सांगू, तुम्ही हे स्वतःला मानूनच घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये अजून एक कमेंट होती, बरोबर आहे रिकाम टेकड्यांची कामं येते, ॲग्री विथ यू, बरोबर आहे, ॲक्च्युली आय एम ऑल्सो वर्किंग अँड हाऊस वाईफ, ऑल्सो एवढा टाईम नाही भेटत। तर यावरती मी उत्तरं सांगेन। जेव्हा सचिन जॉबला जायचे, त्यांची शिफ्टमध्ये ड्युटी असायची, तर मी सकाळी 4ला उठून 7 वाजेपर्यंत स्वयंपाक आवरायचे। आरव तेव्हा लहान होता, दिवसभर माझ्याकडे मोकळा टाईम असायचा। आई बाबा जेव्हा होते, एकत्र कुटुंब होतं, तेव्हा सुद्धा हेच 11 वाजेपर्यंत म्हणजे सगळी कामं आवरायची। 11 ते 4 मध्ये खूप टाईम भेटायचा। तेव्हाही मला वाटायचं की मला काहीतरी करायचं आहे, मला रिकामी राहायचं नाही आहे। जिमचं आणि व्यायामाचं जर म्हणाल ना, तर जिम मी खूप आधीपासून केलेलं आहे, व्यायाम तर मी कधीही सोडलेलं नाही। 8वी आणि 9वी मध्ये MCC मध्ये मी होते, महाराष्ट्र कॅडेट कोर, आणि राज्य लेवलपर्यंत मी जाऊन आलेले आहे। त्यामुळे ती व्यायामाची सवय ही जी आहे ते अगोदरपासून होती आणि मला ते आवडतं करायला, आणि मी कितीही वेळ असेल नसेल तरी सुद्धा मी व्यायामाला प्राधान्य देते। आता रिकाम टेकड्यांची कामं असं जर म्हटलेलं आहे, तर त्याच्यामध्ये मला एक सांगावंसं वाटतं, समजा तुम्हाला असं जर म्हटलं की उद्या आपल्याला ज्वेलरी शॉपिंगला किंवा उद्या आपल्याला कपडे खरेदी करायला जायचंय, तुम्ही कामं लवकर आवरून घ्या। किती लवकर आवराल तुम्ही, मग स्वतःकडे वेळ द्यायला लक्ष नाही असं कसं म्हणता? जर दिवसभरामध्ये तुम्हाला जरा सुद्धा वेळ मिळत नसेल, स्वतःची हेल्थ जी एवढी इम्पॉर्टंट आहे, स्वतःचं आरोग्य एवढं इम्पॉर्टंट आहे, किंवा स्वतःकडे लक्ष देणं एवढं सगळ्या गोष्टींपेक्षा इम्पॉर्टंट आहे स्वतःकडे लक्ष देणं। मला सांगा, तुम्ही घरचं सगळं बघताय, मी सुद्धा बघते, असं नाही की मला काहीच कामं नाही आहेत। यूट्यूब करिअर म्हणून निवडलेला आहे। खूप जणींना वाटतं यूट्यूब करिअर कसं असू शकतं, जी यूट्यूबमध्ये थोडं 1-1.5 लाख सबस्क्रायबर जिचे झालेले आहेत त्याच्यानंतर तिचं करिअर खरं म्हणजे स्टार्ट होतं। प्रमोशन्स करणं म्हणजे फक्त दाखवणं हे अशा गोष्टी होत नाही, त्याच्यामागे खूप मेहनत आहे। व्हिडिओ शूट करणं, एडिट करणं, ते ब्रँडला पाठवणं, ब्रँडकडून अप्रुव्हल घेणं, अप्रुव्हलला कधी कधी वेळ येत नाही, आणि अप्रुव्हल जरी नाही झालं तरी काही चेंजेस करावे लागतात। प्लस व्हिडिओ जो तुम्ही बघताय 10-15 मिनिटाचा, तर त्याला 3-3, 4-4 तास जातात। कारण का 3-4 तासाचा कधी कधी व्हिडिओ होतो, तो 10-15 मिनिटांमध्ये पूर्ण सॉर्ट आउट करावा लागतो। तर ह्याला सुद्धा वेळ जातोच, असं नाही की ह्याला जात नाही। जे काम तुम्हाला पैसे देतं किंवा तुमच्यासाठी एखादी कंपनी, यूट्यूब ही सुद्धा एक ॲप आहे, ती कंपनी आहे, तर ती सुद्धा तुम्हाला पैसे मोजते, त्यातले निम्मे पैसे ती कंपनी ठेवून घेते। तुम्हाला जो पगार मिळतो
किंवा वर्किंग वुमन जे म्हणतात की एवढा टाईम आपल्याला मिळतच नाही, का नाही मिळत? तुम्ही स्वतःसाठी जर वेळ काढू शकत नसाल स्वतःच्या आरोग्यासाठी, तर तुमच्यासाठी सुद्धा वेळ कुणीच काढणार नाही. पुढे जाऊन तुम्हाला जे त्रास होते ते तुम्हालाच भोगावे लागतील. माहिती आहे मी खूप स्ट्रिक्ट बोलते, पण मला हे आज बोलणं खरंच गरजेचं वाटतं, कारण अशा काही कमेंट्स होत्या म्हणजे त्यांना स्वतःकडे लक्ष देणं म्हणजे वेस्ट ऑफ टाइम वाटतो, की एवढा वेळ नाहीच. एकटीनं तरी लिहिले की बाम लावून कधी कधी झोपावं लागतं. बाम लावून झोपावं लागत असेल, एवढा स्ट्रेस तुम्ही घेतायच का? सगळ्यांनाच ही सगळी कामं करावी लागत आहेत. स्वयंपाक प्रत्येकीला लागलेला आहे, भांडी घासणं, कपडे धुणे प्रत्येकीला लागलेलं आहे. मग एवढा त्रास आणि एवढा स्ट्रेस का? की एवढं स्वतःला का सांगावं लागते की एवढा वेळ कुणाकडे असतो, मी हे काम करते ते काम करते? सगळेजण सगळीच कामं करतात, प्रत्येकीला काम आहे, कोणीही रिकाम तिकडे बसलेलं नाही आहे. पण प्रायोरिटी कुठल्या गोष्टीने द्यायची हेही गरजेचं तितकंच आहे ना. स्वतःच्या तब्येतीकडे तुम्ही प्रायोरिटी देत नाही, स्वतःच्या तब्येतीसाठी स्वतःसाठी तुम्ही प्रायोरिटी देत नाही, स्वतःची काळजी घेण्यासाठी प्रायोरिटी देत नाही, मग आयुष्य कसलं? देवाने सुंदर आयुष्य, सुंदर तुमचं जे शरीर दिले त्याची जर तुम्ही काळजी घेत नसाल, तर नंतर आता 5 रुपये वाचवायला जाल, नंतर 5,000 खर्च कराल. आम्हाला मिडल क्लास लोकांना हे परवडणार नाही. मी तुमचे व्लॉग माझं चाळीतलं घर हे टायटल बघून पाहायला स्टार्ट केले होते, पण सध्या तुम्ही जे काही दाखवता महागडे कपडे, मॉल, फिरायला, मेकअप, स्किन प्रोडक्ट्स, लाईफस्टाईल हे बघून इन्स्पायर्ड नाही, उलट स्वतःचं मन खात राहते की आपल्याकडे असं जीवन का नाही. हे जीवन माझं आधीही होतं माझ्या माहेरी, जेव्हा माझ्या पप्पांनी हे जीवन माझं आधीही होतं माझ्या माहेरी. मध्ये काही प्रॉब्लेम्स आल्यानंतर मलाही असं वाटलं होतं, जेव्हा दुसऱ्यांच्याकडे बघायचे ना माझ्या मैत्रिणी, त्यांचं जे लाईफस्टाईल होतं, अरे यार आपल्या आयुष्यात का नाही असं, आता का असं का होतंय आपल्याकडे, आणि हे सगळं आता अचानक उलटं का झालं? कारण आधी खूप चांगलं, मध्ये खूप वाईट स्टेज, लग्नानंतरही खूप चांगलं होतं. पण लग्नानंतर जेव्हा माझ्या मैत्रिणी डॉक्टरकीचे शिक्षण घेत होत्या, इंजिनिअरचं शिक्षण घेत होत्या, आणि माझं लग्न झालं होतं, कारण का परिस्थिती त्यावेळी खूप खालावली होती, शिक्षणासाठी पुढे करू शकत नव्हती मम्मी, त्यामुळे तेव्हा मला वाटायचं की आता लग्न झाले, आता मूल सांभाळणार मी, माझं आयुष्य संपलं, माझं करिअर संपलं. मी माझ्या मैत्रिणीकडे बघायचे, अरे यार किती एन्जॉय करतात, पिकनिकला जातात, खूप छान आयुष्य एन्जॉय करतात. पण एका पॉईंटला वाटलं ते त्यांचं नशीब आहे, त्या त्यांचं लाईफ एन्जॉय करतात, म्हणून मी लाईफ माझं एन्जॉय करणारच नाही असं आहे का? मी मिडल क्लास आहे म्हणजे मला स्वप्न बघायचा अधिकारच नाही का? मी माझं आयुष्य बदलू शकते ना, चेंज करू शकते. जेव्हा पुस्तकं वाचायला स्टार्ट केली, चांगल्या चांगल्या गोष्टी वाचायला स्टार्ट केल्या, तेव्हा कळालं की आपलं आयुष्य आपणच बनवतो. आज जो आपण विचार करतो तोच पुढे राहतो. त्यामुळे इथे जे म्हटलं ना की आपल्याकडे असं जीवन का नाही, मी माझं आयुष्य बदललेलं आहे, कारण मला आवडलं, मला बदलाव आवडतो माझ्या आयुष्यामध्ये. असं नाही की मी ती जी धनश्री होती किंवा चाळीतलं घर किंवा ह्या गोष्टी, तर इथून मी पुढे जाणारच आहे. मी फक्त इथेच राहू शकत नाही, त्या गोष्टींमध्येच रमू शकत नाही. फक्त धुनी भांडी करणं म्हणजे हाऊस क्वीन नाही. हाऊस क्वीनचा अर्थ सुद्धा मी तुम्हाला सांगितला होता की घराची राणी. हाऊस वाईफ म्हणजे त्या घरासोबत आपण लग्न केलेलं नसतं, त्या घराची राणी म्हणून जातो. आणि हाऊस क्वीन म्हटल्यानंतर फक्त धुनी भांडीच येतं का? तिच्या आयुष्यात मोटिवेशनल काही नाही का? तिला तिचं आयुष्य नाही का? तिला तिची स्वप्न नाहीत का? मुलं बाळ सांभाळून, घर सांभाळून तिला स्वतःचं करिअर करता येत नाही का? मग फक्त ते घर किंवा ती जी एक इमेज आहे हाऊस क्वीनची की घर सांभाळणं, हे भालादी पुसणं, फरशी पुसणं म्हणजे एवढंच हाऊस क्वीन करते असं आहे का? नाही. आपण आपल्यामध्ये बदल घडवले पाहिजे जसं जग पुढे जाते. तुम्ही जर मला तसे पसंत करत असाल तर तुम्ही मला असं पसंत केलंच पाहिजे, हा माझा अट्टहास नाही. पण मला स्वतःला वैयक्तिक मला जे माझं आयुष्य भेटलंय, मला देवाने इतकं सुंदर आयुष्य दिलंय, तर ते मला चांगलं बनवायचं आहे. मी नेहमी म्हणते मी नशीबवान आहे, कारण का मला माझं नशीब चांगलंच ठेवायचं आहे, मला माझं दैनंदिन लाईफ चांगलं ठेवायचं आहे. मी निगेटिव्ह स्वतःबद्दल का विचार करू की मला हे नाही जमणार? मी विचार करू शकतो ना, अरे बापरे एवढे लॅविश फ्लॅट आहेत, एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी, ह्याच्याकडे बंगला आहे, त्याच्याकडे गाडी आहे, हे आहे ते आहे, माझ्याकडे काय नाही. मी असा विचार का करू? दुसऱ्याकडे आहे ते त्याच्या मेहनतीने त्यानं मिळवलेलं आहे. मला जे मिळवायचं हे मीही मिळवू शकते, पण त्याच्यासाठी मला मेहनत करायची आहे, मला दिवस रात्र काम करायचं आहे, मला खूप साऱ्या गोष्टी पॉझिटिव्हली घ्यायच्या आहेत. असं नाही की सगळंच माझ्या आयुष्यात चांगलं घडत चाललंय. बॅकएंडला खूप साऱ्या गोष्टी अशा घडतात ज्या असंही असतात. माझं आयुष्यही सोपं नव्हतं, शिक्षणापासून किंवा पर्सनल गोष्टींपासून सोपं कुणाचंच नसतं. पण त्या गोष्टीमध्ये सुद्धा एक पॉझिटिव्हिटी बघितली पाहिजेत. माझ्या भावाच्या आयुष्यामध्ये जेव्हा काही प्रॉब्लेम्स येत गेले जॉबमध्ये, तेव्हा तो नेहमी म्हणायचा की हे असं झालं, हातातोंडाशी घास येतो आणि निसटून जातो. मी तेव्हा त्याला काय म्हणायचे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. कारण हेच वाक्य मी गेली 6 वर्ष स्वतःपासून म्हणते की जे होतं ते चांगल्यासाठी होतं.
का निगेटिव्ह विचार करायचा सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये. त्यालाही तेच म्हणायचे. तर तो म्हणायचा हा हे असं झालं तर याच्यामध्ये चांगलं काय घडलं. मग वाईट विचार करण्यापेक्षा माझ्यासोबत हे असंच होतं, माझ्यासोबतच असं का, असं म्हणण्यापेक्षा जे होईल ते चांगलंच होईल हा विचार केला तर तीच एनर्जी बाहेर जाते आणि तशाच चांगल्या गोष्टी होतात. हे विचार करायला शिका तुम्ही. मी टाकले की तुझ्यासारखं सगळ्यांचंच नाही ना गं धनू. बरोबर आहे ताई, माझ्यासारखं सगळ्यांचंच असेल असं म्हणूच शकत नाही मी. कारण कोणीतरी माझ्यापेक्षा खूप चांगलं आयुष्य जगते, कोणीतरी माझ्यापेक्षा खूप खालचं आयुष्य जगते, पण आपल्यापेक्षा सुद्धा खूप काही जणांना खूप काही कमी मिळालेलं आहे. तेच मी नेहमी बघते. मला खूपदा म्हणजे माझ्या रिलेटिव्समध्ये सगळे लोक फ्लॅटमध्ये म्हणा, त्यांची चांगली घरं आहेत, चांगल्या चांगल्या गाड्या आहेत, सगळं आहे. पण मी तसं नाही म्हणू शकत ना की अरे ह्यांचं आयुष्य किती चांगलं आहे, माझं का नाही. हे जे माझं आयुष्य आहे हेही खूप चांगलं आहे, कारण माझ्यापेक्षा सुद्धा खूप काही कमी खूप लोकांना मिळालेलं आहे. माझ्यापेक्षा जास्त असणाऱ्यापेक्षा माझ्यापेक्षा कमी ज्यांच्याकडे आहेत त्या गोष्टींकडे मी बघते आणि मी किती नशिबवान आहे याचा फील घेते. खायला प्यायला आहे, घालायला कपडे आहेत, चांगला नवरा, चांगला सासरा, चांगला मुलगा आहे, आई बाप चांगले आहेत, रिलेटिव्स चांगलं मिळालं, तर अजून काय पाहिजे जगण्यासाठी. प्रत्येकीचं सेम नसतं, मला मान्य आहे. पण स्वतः आपण जेव्हा आयुष्यामध्ये बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलतो तेव्हा सगळं चांगलं होऊ शकतं यावरती विश्वास ठेवा. आपल्याला असं असतं की तुझ्यासारखं नाही आहे ग. कुणाचं प्रत्येकीचंच वेगवेगळं असं असतात, प्रॉब्लेम्स वेगवेगळे असतात. कुणाचं नवऱ्याशी पटत नाही, कुणाचे सासू सासरे त्रास देतात, कुणाचा मेंटली त्रास असतो, कोण इंडिपेंडेंट नाही आहे, सगळं मान्य आहे. पण ह्या गोष्टीतून स्वतःला बाहेर काढणं गरजेचं आहे की नाही. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सद्गुरू वामनराव पै कशासाठी म्हणतात, तुम्ही तुमचं आयुष्य घडवणं हे तुमच्या हातात आहे, दुसऱ्यावरती काहीही डिपेंड नाही. दुसरे पुढे निघून जातील तुमच्या नरड्यावर पाय देऊन, मग तुम्ही काय बसणार आहे. हा पहिला कसं आहे माहिती, बाई म्हणजे समर्पणाची मूर्ती, त्यागाची मूर्ती, हे तुम्ही स्वतःच्या मनात रुजवून घेतले. त्यामुळे सगळं तुमच्या आयुष्यात तसंच घडणार, तुम्ही कितीही काहीही करा. आम्हाला मिडल क्लास लोकांना हे परवडणार नाही. मी तुमचे व्लॉग माझं चाळीतलं घर हे टायटल बघून पाहायला स्टार्ट केले होते, पण सध्या तुम्ही जे काही दाखवता, महागडे कपडे, मॉल, फिरायला, मेकअप, स्किन प्रोडक्ट्स, लाईफस्टाईल, हे बघून इन्स्पायर्ड नाही, उलट स्वतःचं मन खात राहते की आपल्याकडे असं जीवन का नाही. जीवन माझं आधीही होतं माझ्या माहेरी. मध्ये काही प्रॉब्लेम्स आल्यानंतर मलाही असं वाटलं होतं, जेव्हा दुसऱ्यांच्याकडे बघायचे ना, माझ्या मैत्रिणी, त्यांचं जे लाईफस्टाईल होतं, अरे यार आपल्या आयुष्यात का नाही असं, आता का असं का होतंय आपल्याकडे, आणि हे सगळं आता अचानक उलटं का झालं. कारण आधी खूप चांगलं, मध्ये खूप वाईट स्टेज, लग्नानंतरही खूप चांगलं होतं. पण लग्नानंतर जेव्हा माझ्या मैत्रिणी डॉक्टरकीचे शिक्षण घेत होत्या, इंजिनिअरचं शिक्षण घेत होत्या आणि माझं लग्न झालं होतं, कारण का परिस्थिती त्यावेळी खूप खालावली होती, शिक्षणासाठी पुढे करू शकत नव्हती मम्मी, त्यामुळे तेव्हा मला वाटायचं की आता लग्न झाले, आता मूल सांभाळणार मी, माझं आयुष्य संपलं, माझं करिअर संपलं. मी माझ्या मैत्रिणीकडे बघायचे, अरे यार किती एन्जॉय करतात, पिकनिकला जातात, खूप छान आयुष्य एन्जॉय करतात. पण एका पॉईंटला वाटलं ते त्यांचं नशीब आहे, त्या त्यांचं लाईफ एन्जॉय करतात, म्हणून मी लाईफ माझं एन्जॉय करणारच नाही असं आहे का. मी मिडल क्लास आहे म्हणजे मला स्वप्न बघायचा अधिकारच नाही का. मी माझं आयुष्य बदलू शकते ना, चेंज करू शकते. जेव्हा पुस्तकं वाचायला स्टार्ट केली, चांगल्या चांगल्या गोष्टी वाचायला स्टार्ट केल्या, तेव्हा कळालं की आपलं आयुष्य आपणच बनवतो. आज जो आपण विचार करतो तोच पुढे राहतो. त्यामुळे इथे जे म्हटलेत ना की आपल्याकडे असं जीवन का नाही, मी माझं आयुष्य बदललेलं आहे कारण मला आवडलं, मला बदलाव आवडतो माझ्या आयुष्यामध्ये. असं नाही की मी ती जी धनश्री होती किंवा चाळीतलं घर किंवा ह्या गोष्टी, तर इथून मी पुढे जाणारच आहे. मी फक्त इथेच राहू शकत नाही, त्या गोष्टींमध्येच रमू शकत नाही. फक्त धुनी भांडी करणं म्हणजे हाऊस क्वीन नाही. हाऊस क्वीनचा अर्थ सुद्धा मी तुम्हाला सांगितला होता की घराची राणी. हाऊस वाईफ म्हणजे त्या घरासोबत आपण लग्न केलेलं नसतं, त्या घराची राणी म्हणून जातो. आणि हाऊस क्वीन म्हटल्यानंतर फक्त धुनी भांडीच येतं का, तिच्या आयुष्यात मोटिवेशनल काही नाही का, तिला तिचं आयुष्य नाही का, तिला तिची स्वप्न नाहीत का, मुलं बाळ सांभाळून, घर सांभाळून तिला स्वतःचं करिअर करता येत नाही का. मग फक्त ते घर किंवा ती जी एक इमेज आहे हाऊस क्वीनची की घर सांभाळणं, हे लादी पुसणं, फरशी पुसणं म्हणजे एवढंच हाऊस क्वीन करते असं आहे का. नाही, आपण आपल्यामध्ये बदल घडवले पाहिजे जसं जग पुढे जाते. तुम्ही जर मला तसे पसंत करत असाल तर तुम्ही मला असं पसंत केलंच पाहिजे, हा माझा अट्टहास नाही. पण मला स्वतःला वैयक्तिक, मला जे माझं आयुष्य भेटले, मला देवाने इतकं सुंदर आयुष्य दिले, तर ते मला चांगलं बनवायचं आहे. मी नेहमी म्हणते मी नशीबवान आहे, कारण का मला माझं नशीब चांगलंच ठेवायचं आहे, मला माझं दैनंदिन लाईफ चांगलं ठेवायचं आहे. मी निगेटिव्ह स्वतःबद्दल का विचार करू की मला हे नाही जमणार. मी ही विचार करू शकतो ना, अरे बापरे एवढे लॅविश फ्लॅट आहेत, एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी, ह्याच्याकडे बंगला आहे, त्याच्याकडे गाडी आहे, हे आहे ते आहे, माझ्याकडे काय नाही. मी असा विचार का करू. दुसऱ्याकडे आहे ते त्याच्या मेहनतीने त्यांना मिळवलेलं आहे, मला जे मिळवायचं हे मीही मिळवू शकते. पण त्याच्यासाठी मला मेहनत करायची आहे, मला दिवस रात्र काम करायचं आहे, मला खूप साऱ्या गोष्टी पॉझिटिव्हली घ्यायच्या आहेत. असं नाही की सगळंच माझ्या आयुष्यात चांगलं घडत चाललंय. बॅकएंडला खूप साऱ्या गोष्टी अशा घडतात ज्या असंही असतात. माझं आयुष्यही सोपं नव्हतं, शिक्षणापासून किंवा पर्सनल गोष्टींपासून सोपं कुणाचंच नसतं.
पण त्या गोष्टीमध्ये सुद्धा एक पॉझिटिव्हिटी बघितली पाहिजेत. माझ्या भावाच्या आयुष्यामध्ये जेव्हा काही प्रॉब्लेम्स येत गेले जॉबमध्ये, तेव्हा तो नेहमी म्हणायचा की हे असं झालं, हातातोंडाशी घास येतो आणि निसटून जातो. मी तेव्हा त्याला काय म्हणायचे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. कारण हेच वाक्य मी गेली 6 वर्ष स्वतःपासून म्हणते की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. का निगेटिव्ह विचार करायचा सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये. त्यालाही तेच म्हणायचे. तर तो म्हणायचा हा हे असं झालं तर याच्यामध्ये चांगलं काय घडलं. मग वाईट विचार करण्यापेक्षा माझ्यासोबत हे असंच होतं, माझ्यासोबतच असं का, असं म्हणण्यापेक्षा जे होईल ते चांगलंच होईल हा विचार केला तर तीच एनर्जी बाहेर जाते आणि तशाच चांगल्या गोष्टी होतात. हे विचार करायला शिका तुम्ही प्लीज. जिथे मी जिमला जाते तिथे 2 स्त्रिया ह्या येतात. भरपूर मुली आहेत, माझ्या एजच्या आहेत, माझ्यापेक्षा जास्त एजच्या सुद्धा आहेत, माझ्यापेक्षा कमी एजच्या सुद्धा आहेत. 2 अशा आहेत की 55 ते 60 मध्ये त्यांचं वय आहे. आणि मी त्यांना विचारलं की आत्ता तुम्ही कुठल्या गोष्टीपासून इन्स्पायर झाला. कधीतरी मला जर चान्स मिळाला तर नक्की त्या दोघींना मी दाखवेन जेव्हा त्या कम्फर्टेबल असतील. अजून कुणालाही माहित नाही की मी ब्लॉगिंग करते किंवा मी युट्यूबर आहे. मी कुठेही स्वतःहून जाऊन सांगत नाही कधी मी आहे. कोणी ओळखलं तर ओळखलं. तर तेव्हा त्या एका काकीने उत्तर काय दिलं, हे बघ धनश्री, आयुष्याची सगळी वर्ष जी आहेत ती दुसऱ्यांची काळजी करण्यात आम्ही घालवली. लग्नाच्या अगोदर घरातलं सगळ्यांचं ऐकलं, लग्नानंतर नवऱ्याचा डबा, मुलं, त्यांचे शिक्षण, त्यांच्या गोष्टी याच्यामध्ये गेलं. आता त्यांची लग्न झाली, ती ते आपापल्या घरी सेटल आहेत आपल्या मुलाबाळांसोबत. आम्ही काय करायचं आता. हे जर आत्ता तब्येतीचे खूप सारे प्रॉब्लेम म्हणजे पाठीचं दुखणं, मणक्याचं दुखणं, गुडघ्यांचे त्रास, BP, शुगर, आणि ह्या सगळ्या वर्षामध्ये आम्ही स्वतःकडे वेळच नाही दिला. स्वतःकडे बघितलं देखील नाही की स्वतः कसे दिसतोय, स्वतः कसे राहतोय, स्वतःचे शरीर किती बेडअप झाले. हेच जर आधीपासून आम्ही काळजी घेतली असते, 1 तास दिवसातला आम्ही स्वतःसाठी दिला असता, स्वतःच्या आवडींसाठी, तर कदाचित आता वेगळं असतं. पण वेळ गेलेली नाही हे समजून आता आम्ही हे करतोय. त्यातले एकट्या ज्या आहेत त्या पोलीस ऑफिसरच्या बायका, म्हणजे ते नवरा बायको दोन्ही मिळून येतात. मग मला एक समजत नाही, ही जे एक वाक्य होते एकट्याने रिकाम टेकड्यांची कामं आहेत ही. मी कालच्या ब्लॉगमध्ये कुठेही माझी दिवसभराची कामं दाखवली नाही. तुम्हाला एक सांगते, मला दिवसभरात अर्धा तास सुद्धा स्वतःला म्हणजे असं मी आराम करते किंवा हे असं नाही करत. मी कंटिन्युअसली स्वतःला गुंतवून घेते. एखादी गोष्ट क्लीन ठेवायची असेल, स्वच्छ ठेवायचं, कारण ती गोष्ट म्हणजे कुठलाही रेस्ट करण्यापेक्षा मला क्लीनलीनेस किंवा एखादी गोष्ट व्यवस्थित ठेवल्यानंतर जो आनंद मिळतो ना, तो प्रत्येकीचा वेगवेगळा असू शकतो. किराणा भरणं किंवा घरातली कामं, ह्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत अगोदर. म्हणजे लादी पुसणं, कपडे धुणं, भांडी घासणं किंवा छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या. शेतात सुद्धा गेलेले आहे. माझ्या सासरी म्हणजे जेव्हा आई बाबा आम्ही इकडं राहिल्यानंतर ते गावी गेले होते शेती वगैरे बघायची म्हणून, तेव्हा त्यांनी भुईमुग घेतला होता. तिथे भुईमुग शेतात सुद्धा गेले, भुईमुग काढून त्या शेंगा वगैरे काढणं. तर तो व्हिडिओ की फोटो कदाचित असेल, सचिनना आम्ही तेव्हा पाठवला होता, ते सुद्धा केलेलं आहे. मामाच्या शेतामध्ये मळणी वगैरे करायचं होतं तेव्हा लहानपणी गेलेली आहे. असं नाही की कुठलीच कामं मी केली. शेणाच्या बुट्ट्या सुद्धा टाकलेल्या आहेत मावशीसोबत आमच्या. सगळं केलेलं आहे, कुठलं केलेलं असं नाही. तेव्हा सुद्धा असं वाटतं की ह्या गोष्टी मी केल्यात, भारी वाटतात. आणि आता सुद्धा जर जेव्हा कोल्हापूरला मी शिफ्ट होईन, गावाकडची शेती करायला मस्त वाटेल मला. सगळ्या गोष्टींच्याकडे लक्ष देईन, कारण का मी ते ठरवले मला हे करायचंय. तेव्हा आळस येत नाही माझ्या. आणि मी हे एवढं सगळं रामायण सांगण्याचं कारण एकच आहे. तुम्हाला सांगू, माझ्या फॅमिलीमध्ये कॅन्सर पेशंट होता, किडनी पेशंट होता, त्याच्यानंतर जे पित्ताशयाचं म्हटलं ते होतं, त्याच्यानंतर मणक्याचा पेशंट आहे. माझी एकदम जवळची व्यक्ती जेव्हा तिला समजलं की तिला कॅन्सर आहे, तुम्हाला सांगतो आम्हाला सगळ्यांना खूप धक्का बसला होता. कारण का, ती घरचं बघायची, त्यांचा व्यवसाय आहे तो बघायची, मुलांचं बघायची, स्वतःकडे वेळ द्यायला लक्षच नाही, अजिबातच नाही लक्ष. मग जेव्हा कळालं ना की हे असं झालंय, तेव्हा समजून आलं की स्वतःसाठी आपण जगलोच नाहीये, काय केलंय आपण, आणि हे आपल्याला झालं का झालं. काही कारणं निघाली, काही गोष्टी निघाल्या, स्वतःची लाईफस्टाईल स्वतःचं. मला एवढंच सांगायचं आहे बघा ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये की कारणं देऊ नका कुठल्याही गोष्टीची. मी स्वतःला खूप आधी कारणं द्यायची. लग्न झाल्यानंतर 3-4 वर्ष मला हे जमणार नाही, मला हे करणार नाही, मी जॉब करू शकत नाही, पण तरीही जॉब केला मी. त्यानंतर सुद्धा मला हे होत नाही, मला ते येत नाही, मग ते कधीच होणार नाही, हे एवढं समजून आलं मला. तुम्हाला जर काही करायचं असेल आयुष्यामध्ये, पुढे जायचं असेल, तर तुम्ही स्वतःलाच कन्व्हिन्स केलं पाहिजे. पहिले तुम्ही स्वतःलाच कन्व्हिन्स केलेलं नाही. तुम्ही लोकांच्या वरती हे देऊन ठेवले की हे जमणार नाही, ते जमणार नाही, हे मला परमिशन देत नाही, प्रत्येकाचं आयुष्य तुझ्यासारखं नसतं, हे नसतं, ते नसतं. का नसतं? माझं आयुष्यही तुमच्यासारखं नाही. माझ्या आयुष्य त्या एकदम श्रीमंतीत राहणाऱ्या मुलीसारखं नाहीच आहे. म्हणून काय जगायचं सोडायचं का? स्वतःच्या इच्छा आकांक्षा सोडून द्यायच्या का? मी ह्या व्हिडिओमध्ये कदाचित खूप हार्शली सुद्धा बोलली असेल,
पण मला वाटतं की मला ज्या बघतात मुली तर त्यांनी, किंवा मला ज्या बघतात त्या स्त्रिया बघतात तर त्यांनी फक्त मी भांडी घासते, कपडे धुते, भांडी घासणं कपडे धुणं तर दाखवतच नाही आहे मी. माझं डेट लाईफ, रुटीन लाईफ, व्लॉगिंगचं मध्ये ट्रॅव्हलिंग असू देत, स्किन केअर टिप्स असू देत, शॉपिंग असू देत, स्वतःला मेंटेन ठेवणं असू देत, फॅमिलीमधले आनंदाचे क्षण असू देत, व्हेरिएशन्स दाखवते. कारण का हाऊस क्वीनचा अर्थच तो आहे घराची राणी, आणि ती कसं तिचं आयुष्य जगते. ती फक्त भांडी घासते, कपडे धुते नाही, ह्याच्यापेक्षा सुद्धा पुढे आयुष्य आहे तिचं, आणि ते प्रत्येकीने घडवावं. प्लीज मी कळकळीची विनंती करते की स्वतःसाठी कारणं देणं टाळा. 1 तास तरी स्वतःसाठी द्या दिवसातला. मला काय, मला हा व्हिडिओ बनवायचा काही उद्देशच नव्हता, कारण ते कमेंट्स वाचले तेव्हा कुठेतरी वाटलं की का ह्या स्वतःसाठी एवढं हे करत नाहीयेत. मी दुसरा ब्लॉग टाकला असता, वेगवेगळे कॉन्ट्रोवर्शियल ब्लॉग्स पण केले असते, चांगले व्ह्यूज घेतले असते, पण मला वेगवेगळे विषय करायला हाताळायला आवडतात. भले व्ह्यूज येऊ देत नव्हते, पहिला मॅटर असायचा व्ह्यूजचा, पण आता तो होत नाही. आता काम आनंदासाठी करावं असं वाटतं. मी जे माझ्या आयुष्यात बदल घडवले, ज्यानं माझं आयुष्य मी सुखी बनवले, आणि मी सुखी आहे हे स्वतःशी पण म्हणत राहा, नशीबवान आहे म्हणत राहा. नशीब कधी ना कधी बदलेल, चांगलं होईलच ना. वाईट गोष्टींचा विचार करण्यापेक्षा स्वतःबद्दल चांगला विचार करा. कुठला ना कुठला विचार करायचाच आहे. आता कुणाला हे पटतंय, कुणाला हे पटत नाही, माहित नाही. कुणाला जर वाईट वाटलं असेल माझ्या या बोलण्यातून तर मी खरंच हात जोडून माफी मागते. पण माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की स्वतःला प्रायोरिटी द्या, कुटुंब सांभाळा, सगळं मुलांचं करा. मुलांना जन्म घातलेला आहे, नवऱ्याची सासू सासऱ्यांची जबाबदारी, ह्या सगळ्या गोष्टी करा, पण त्यामध्ये स्वतःला वेळ द्या पहिले. हे एवढंच मला सांगायचं होतं. उद्या आपला ब्लॉग येईल. आता मी सकाळी उठल्या हे अगोदर आवरलं, पूजा केली, ते हे अगोदर करायला बसले, कारण का मला हा आज व्हिडिओ द्यायचा होता तुम्हाला. होप सो की तुम्हालाही पटलं असेल, कारण खूप जणी जरी कमेंट जरी नाही केलं तरी त्यांना ते मनात आलेच असते विचार. ज्यांनी कमेंट केल्या तर त्या ताईंना सुद्धा जर वाईट वाटलं असेल, मला मनापासून सॉरी बोलते मी. पण मला हे सांगायचं होतं बघा तुम्हाला स्ट्रिक्टली, आणि ऐका किंवा ऐकू नका, तुमच्या मनावरती आहे. उद्या आपण भेटू. बाय बाय.